नमस्कार. आज आपण बघणार आहोत अगदीच कमी वेळेत आणि कमी खर्चात, त्याचबरोबर कमी साहित्यात तयार होणारा पदार्थ, जो एकदम पौष्टिक तर आहेच, पण त्याचबरोबर खूप जास्त चविष्ट सुद्धा. तर तो पदार्थ म्हणजे गूळ आणि रव्याची बर्फी. तर ही बर्फी अतिशय मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी आहे. तर ही रेसिपी शेअर करत असताना मी एकदम परफेक्ट असं प्रमाण आणि परफेक्ट अशी पद्धत सांगितली आहे. जरी तुम्ही पहिल्यांदा सुद्धा ही रेसिपी बनवली, तरी ती अजिबात बिघडणार नाही. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर चला मग माझ्यासोबत या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला आपल्याला इथे 1 वाटी रवा घ्यायचा आहे. तर 1 कपाचं किंवा 1 वाटीचं असं परफेक्ट असं प्रमाण घेऊन आपण ही रेसिपी शेअर करत आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे. तो छान बारीक असा असलेला असावा. तर हा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. तर रवा भाजण्यासाठी इथे जाड बुडाची एक कढई घ्यायची आणि त्या कढईमध्ये हा रवा इथे भाजायचा आहे. तर रवा भाजत असताना अगदीच फुल गॅस न करता मध्यम आचेवरती तुम्हाला एकसारखा हा रवा भाजायचा. तर सुरुवातीला आपल्याला इथे रवा भाजत असताना हा रवा मी इथे 5 ते 6 मिनिट कोरडाच असाच भाजून घेत आहे, जेणेकरून हा व्यवस्थित असा भाजला जाईल. तर 5 ते 6 मिनिट झालेले आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे. तर 1 वाटी रव्यासाठी आपल्याला इथं साधारण अर्धा कप तूप लागणार आहे. तर अर्धा कप इथं घट्ट असं तूप घेतलेलं आहे. जर तुमचं पातळ तूप असेल तर तुम्ही पाऊण कप इथे घ्यायचं आहे, पण 1 कप घेण्याची अजिबात गरज नाही. तर इथे अर्धा कप पूर्णपणे तूप यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि आता हा रवा पुन्हा एकदा छान असा भाजून घेत आहे. तर सुरुवातीला आपण तूप न घालता हा रवा असाच भाजल्यामुळे हे तूप पटकन असे ह्या रव्यामध्ये विरघळलं गेलं सुद्धा आहे आणि हा रवा भाजत असताना या रव्याने सुरुवातीला हे तूप पूर्णपणे शोषून घेतलेलं होतं. त्यानंतर रवा जसा भाजत जातो तसं तो तूप सोडायला लागतो. तर पटकन असा हा तूप सोडत सुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता इथे 4 ते 5 मिनिट झालेले आहे आणि रवा एकदम छान असं भाजत आहे. तर एकदम जाळीदार असा हा रवा आपल्याला इथे दिसत आहे आणि भरपूर असं तूप इथे सोडलेलं सुद्धा आहे. तर अशाच प्रकारे आपण हा रवा छान असा भाजून घेत आहोत. रव्याची बर्फी करण्यासाठी आपल्याला रवा भरपूर असा भाजून घ्यायचा, जेणेकरून बर्फीला खूप छान असा कलरसुद्धा येतो आणि ही बर्फी छान टिकाऊसुद्धा होते. तर आपला रवा आपण इथं भाजून घेतच आहोत आणि रवा भाजत असताना अजिबात गॅस फुल न करता मध्यम आचेवरती मी हा रवा पूर्णपणे भाजून घेत आहे. तर सुरुवातीपासून आतापर्यंत आपला हा रवा जवळपास अर्धापर्यंत भाजत आलेला आहे आणि याचा रंग हलकासा बदलायला झालेला आहे. तर आता ह्या रव्याला हलका सोनेरी असा कलर आलेला आहे आणि अशा वेळी आपल्याला यामध्ये पाव कप हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे. तर बर्फीला एक खूप छान असा कलर येण्यासाठी किंवा त्याला एक छान असं टेक्स्चर येण्यासाठी आपण हरभरा डाळीचं पीठ यामध्ये घातलेलं आहे. त्याचबरोबर बर्फीला एक खूप छान असा स्वादसुद्धा येतो. विशेष म्हणजे हरभरा डाळीचं पीठ पीठ घातल्यामुळे बर्फी एकदम खुसखुशीत अशी येते. तर त्यासाठी आपण हे पीठ इथे वापरलेलं आहे. तर सुरुवातीपासून आतापर्यंत आपण भरपूर वेळा हा रवा छान असा भाजून घेतलेला आहे, तेही अगदी मध्यम गॅसवरती. तर एकसारखा हा भाजलेला दिसतसुद्धा आहे, कुठेही कमी जास्त टाकलेलं नाही. तर सुरुवातीचा कलर पाहता आतापर्यंत रव्याचा कलर अगदी डार्क असा सोनेरी झालेला आहे. आपल्याला ह्या बर्फीमध्ये आर्टिफिशियल कुठलाही कलर न वापरता नॅचरली कलर येऊ द्यायचा होता. तर त्यासाठी हा रवा मस्त असा मी भाजून घेतलेला आहे. तर आता ह्यावेळी आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत आणि हा रवा छान थंड करायला ठेवणार आहोत. रवा हा मस्त असं भाजलेला आहे आणि हे बघण्यासाठी जर तुम्ही बघितलं तर ह्या रव्यावरती भरपूर असं तूप आलेलं आहे. तर आता आपल्याला ह्या रव्याची बर्फी तयार करण्यासाठी इथे आपल्याला ह्या गुळाचा पाक तयार करायचा आहे. तर गुळाचा पाक तयार करण्यासाठी इथे मी 1 कप गूळ घेतलेला आहे आणि ह्या गुळामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे. तर अगदी परफेक्ट असं प्रमाण मी इथे तुम्हाला सांगत आहे. जोपर्यंत हा गूळ पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळत नाही तोपर्यंत गॅस अजिबात तुम्ही फुल न ठेवता कमीच ठेवायचा. नाहीतर इथे पाक तयार व्हायला लागेल आणि गूळ पूर्णपणे ह्या पाकामध्ये विरघळला जाणार नाही. तर आता व्यवस्थित असा हा गूळ पाकामध्ये म्हणजेच पाण्यामध्ये विरघळला आहे आणि आता आपल्याला हा पाक इथे तयार करत असताना हा 1 तारी पाक इथे तयार करून घ्यायचा आहे. तर आता गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम आचेवरती ठेवायची आणि हा गुळाचा पाक इथे छान असा उकळून घ्यायचा आहे. तर ह्या गुळाचा पाक तयार करत असताना अतिशय काळजीपूर्वक हा पाक इथे तयार करून घ्यायचा. खूप जास्त गॅस फुल ठेवून किंवा खूप जास्त आपण त्याला उकळून घेऊन याचा पाक अतिशय पुढे जातो आणि मग तो कडक होतो. तर ती चिक्कीसुद्धा कडक अशी येते. तर असं न करता तुम्ही मध्यम आचेवरती हा पाक उकळत ठेवायचा आणि एकदा उकळल्यानंतर तुम्ही तो चेक करून बघायचा. जर अशा प्रकारे त्याचा एक तार पडत असेल तर त्यावेळेला गॅस कमी करायचा किंवा बंदच करायचा आणि मग आपला हा पाक इथे तयार होतो. आणि
तर अशा प्रकारे इथे मी 1 तारी पाक तयार करून घेतलेला आहे आणि आता इथे गॅस बंद करायचा आणि पाक तयार करत असतानाच मी यामध्ये वेलची पूडसुद्धा घालून घेतलेली आहे. आता तयार झालेला पाक आपल्याला ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आणि आता गॅस इथे बंदच असू द्या किंवा एकदम कमी असू द्या आणि हे सर्व मिश्रण छान असं एकत्रित करून घ्यायचं. हे दोन्हीही मिश्रण पूर्णपणे एकत्रित झाल्यानंतर मग आपण इथे ताबडतोब गॅस चालू करायचा आणि तो गॅस कमीच ठेवायचा. हे मिश्रण पातळ असतानाच आपल्याला यामध्ये पाव कप मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. तर मिल्क पावडर घातल्यामुळे ह्या बर्फीला अजून छान अशी टेस्ट येते. जर तुम्हाला ही मिल्क पावडर घालायची नसेल तर ही स्टेप तुम्ही स्किप केली तरीही चालेल. मिल्क पावडर घातल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या अशा तयार होतात, त्यामुळे आपण हे मिश्रण पातळ असताना यामध्ये घालायचं, जेणेकरून ह्या गुठळ्या छान व्यवस्थित अशा एकत्रित होतील. तर हे सर्व मिश्रण आपण अगदी कमी गॅसवरती छान असं एकत्रित करून शिजवून घेत आहोत आणि कुठलाही आर्टिफिशियल कलर न घालता अगदी नॅचरली ह्या मिश्रणाला एक सुरेख असा कलर आलेला आहे आणि दिसायला हे मिश्रण खूप सुंदर असं दिसत आहे. तर हे मिश्रण भांड्याला सोडायला लागलं तर अशा वेळी आपली बर्फीसाठीचं जे मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे असं आपण समजू शकतो. तर आता पुन्हा एकदा मी हे छान असं एकत्रित करून घेत आहे आणि गॅस बंद करून घेतला आहे. तर त्यानंतर आता बर्फी आपल्याला सेट करून घेण्यासाठी इथं अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं एक भांडं घ्या, ताट घ्या किंवा एखादा डब्बा घ्या आणि त्या डब्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला ह्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं. तर हे मिश्रण खूप जास्त गरम असल्यामुळे आपण अशा प्रकारे चमच्याने हे मिश्रण छान डब्यामध्ये सेट करून घेत आहोत आणि हे मिश्रण सेट करत असताना तुम्ही बघू शकता की या बर्फीवरती भरपूर असं तूप आलेलं आहे. एक्स्ट्रा असलेलं हे तूप अशा प्रकारे मी एका भांड्यामध्ये हे तूप पुन्हा एकदा काढून घेत आहे. आता ह्या तुपाचं तुम्ही एक चपातीला लावण्यासाठी किंवा मग एखाद्या स्वीट पदार्थामध्ये हे तूप पुन्हा एकदा तुम्ही यूज करू शकता. तर आता ही बर्फी दिसायला एकदम टेम्पटिंग अशी दिसण्यासाठी यावरती मी थोडेसे बदामचे काप घालून घेणार आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही ड्रायफ्रूटचे थोडेसे काप यावरती घालून घ्यायचे व ते अशा प्रकारे चमच्याने सेट करून घ्यायची. तर आता जवळपास मी ही बर्फी अर्धा तासाची सेट करून घेणार आहे आणि अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध्या तासानंतर हे थोडंसं कोमट असतानाच आपण अशा प्रकारे सुरीने त्याला काप देऊन घेणार आहोत. तर आपल्या आवडीनुसार त्याला छान असे काप देऊन इथे घ्यायचे. तर अतिशय सुंदर अशी आपली ती बर्फी तयार झालेली आहे आणि ती इझिली अशी पटकन अशी डब्यामधून निघते. बघताच खावीशी वाटेल एवढी छान ही बर्फी तयार झालेली आहे आणि तुम्हाला अजिबात वाटणार नाही की ही रवा आणि गुळाचा पासून आपण तयार करून घेतलेली आहे. तर अतिशय पौष्टिक, दिसायलाही छान आणि खायलासुद्धा खूप छान. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा ही बर्फी या सणाला किंवा अशी सहज म्हणून जरी तुम्ही केली ना तरी ही बर्फी तयार करूनच बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. त्याचबरोबर ही बर्फी जर तुम्ही एकदा बनवली तर 1 महिना सहजपणे टिकते. तर अतिशय सोपी अशी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर अतिशय खुसखुशीत, मऊसर आणि विशेष म्हणजे अजिबात हाताला चिटकणार नाही अशी ही बर्फी आपण इथं तयार करून घेतलेली आहे. तर एकदा तरी नक्की करून बघा. खूप कमी वेळ आणि खूप कमी साहित्यात ती तयार होते. तर माझ्या घरी तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडीची ही बर्फी आहे आणि सर्वच जण ही मस्त अशी खातात. तर त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर माझ्या चॅनलवरती मी नेहमीप्रमाणे खूप सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते. त्याचबरोबर एकदम पौष्टिकसुद्धा अशा रेसिपी शेअर करत असते. तर त्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की बघा आणि आवडली असेल ही रेसिपी तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमची मनापासून धन्यवाद.